हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय आहे सुखवस्तू घरातले सीनियर सिटीजन्सांची स्थिती कशी आहे. हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे काल मी माझे मैत्रिणीला भेटायला गेले होते. अहो, अगदी छान वेल सेटल्ड कुटुंब आहे. सून कॉलेजमध्ये लेक्चरर, मुलगा डॉक्टर आणि सगळं व्यवस्थित आहे. स्वतःचं ऐस पैस घर आहे आणि हे सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे बाहेरनं बघताना आपल्याला वाटते किती सुखी, हिला काय दुःख असेल असं वाटते. पण मी गेलेली, तिला खूप बरं वाटलं. अगं बरं झालं भेटलीस किती दिवसांना म्हणून गप्पा गोष्टी झाल्या. तिला सध्या पार्किन्सनचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे असं हात म्हणा थरथरतो, बोलताना पण जरा प्रॉब्लेम येतो. असं चहाचा कप सुद्धा हातानं असं घेऊन पिता येत नाही. म्हणजे पिताना मध्ये हात असं थरथरतो, चहा सांगतो, असं सगळं होते. अशी परिस्थिती आहे. असं असलं तरी कंपल्सरी तिला रोज कणिक मळायचं काम तिच्याकडे आहे. पोळ्या करायला बाई आहे, तरी कणिक म्हणे तिनं मळायची. का? सून म्हणतीये म्हणे कणिक मळल्यामुळे तुमच्या हाताला जरा व्यायाम मिळेल, त्रास कमी होईल, म्हणून कणिक तुम्ही मळायची. ती म्हणाली अगं होत नाही मला, तरी कसा इलाज नाही म्हणून मला करावं लागते, त्रास होतो. चहा तिला खूप आवडतो. आता मी गेल्या वेळा चहा केला होता, चहा आणून दिले मलाही तिलाही. मला म्हणाली अहो मला जरासा बशीत ओतून माझे तोंडापाशी धर. मी प्यायला गेले की निम्मा चहा खाली गळून जातो. मग मी तिला बशीत ओतून चहा पाजवला. तिला खूप बरं वाटलं. ती म्हणाली असं कप भरून मी चहा, मला हे आजारपण आलेपासून प्यालेली नाही. विचार करा, साधा चहा, काही वेगळं नाहीये. मुलाला किंवा सुनेला किंवा ते कामवाले बाईला सांगायचं त्यांना चहा पाज, एवढा करता येत नाही का? माहित आहे तिचा हात थरथरतो, तिला हे करता येत नाही, चहा पिता येत नाही, चहा सांडतो. म्हणून ती म्हणाली परत चहा केले, मागितला, विचारला तरी मी नको म्हणते. म्हणाली कुठे चहा घ्यायचा, कुठे तर घोटभर माझ्या पोटात जातो, बाकी सगळा पडून जातो. मला तरी डोळ्यातनं पाणी आलं ऐकून. खरंच मला डोळ्यातनं पाणी आलं. म्हणून ती म्हणाली हे रोजचं माझं जगणं म्हणजे काय, रोजचं मरण आहे. थोडी थोडी रोज मरत चाललीये. पूर्ण कधी मरणार आहे हे माहीत नाही मला. खूप वाईट वाटलं हो मला. डोळ्यातनं माझे अश्रू आले न कळत, पण तिच्या समोर दाखवायचे नाही म्हणून मी काहीतरी करून कंट्रोल केले. ह्याच्याशिवाय हे बघा, तिला काही करता येत नाही. हातात काही घेतलं, पडलं, सांडलं की सगळे बोलतात. मुलगा पण बोलतो, सून पण बोलतीये एवढं का होत नाही म्हणून. सत्य परिस्थिती दिसते ना, जरा समजून घ्यायचं का नाही? कोणी समजून घेत नाही. म्हणाली कोणाला फोन करूया म्हटलं की तिला फोन पण करता येत नाही. का? म्हणजे बोटांना तेवढी शक्ती नाहीये, त्यामुळे फोन करता येत नाही. म्हणजे तो सुद्धा तिचा विरंगुळा. कोणाशी आपल्या मैत्रिणींशी म्हणा, कोणी नातेवाईकांशी म्हणा, बोलूया जरा बरं वाटेल म्हटलं की तर सुद्धा तिला सुख नाही. बघायला गेलात की एवढं मोठं घर आहे, गाडी घोडा सगळं आहे, घरात नोकर चाकर आहेत, पण तिला सुख आहे का? नाही. चालायला, वॉकिंग थोडा वेळ तरी चालायलाच पाहिजे म्हणतात.
बाहेर गेली की तिला भीती वाटते, मी कुठे पडते, कुठे हात मोडला, पाय मोडला, काही झालं की काय होणार. पण कंपल्शन म्हणून तिला जावं लागते. हे बघा, कुठलीही गोष्ट कंपल्शन म्हणून करताना त्यातनं आपल्याला आनंद मिळत नाही. आपण आपल्याला आवडते म्हणून करताना त्यातनं आनंद आपल्याला मिळतो. आणि कुठलीही गोष्ट म्हणाली, आता तरी खायची प्यायची काही इच्छाच राहिलेली नाहीये, त्यामुळे मला काही अमुक करून द्या, तमुक करून द्या, असं काही मी विचारत पण नाहीये. आणि माझ्यासाठी कोणी आवर्जून करून पण देत नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे सुखवस्तू घरातले ज्येष्ठांची. अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. आता लहानपणी आपल्याला तूप, मीठ, वरण, लिंबू, भात खायला आवडतो. हल्ली तूप घाल म्हटलं की नाही, तुमचं वजन वाढेल, वजन वाढलं की आणि BP वाढेल, शुगर वाढेल, अमुक वाढेल, काही हवं तो जोडून बोललं जाते, दिलं जात नाही. अहो, आता किती काळ उरलेला असेल ते म्हातारे माणसांचा, हा तर विचार करा ना. एवढंच का, तुम्ही पण एक दिवस ज्येष्ठ होणार आहात, ह्याची तरी जरा जाणीव ठेवावी, असं मला तरी वाटते. त्यामुळे मला वाटते, पूर्वी मला वाटायचं ओके, गरिबांना प्रॉब्लेम येतात, असे सुखवस्तू घरातले लोकांना काहीही प्रॉब्लेम नाही. पण नाही, मी चुकले होते. माझे मैत्रिणीचं बघून मला कळलं, नाही, सुखवस्तू घरातल्या म्हातारे पण, वयस्क लोक पण हल्ली खूप दुःखी आहेत. आणि एका माझ्या मैत्रिणीचं मी सांगितलं नुकतं, ती वृद्धाश्रमात राहायला गेलेली आहे. परवा तिथले कोण म्हणता आपण, वृद्धाश्रमाचे मेन आहेत, त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं. बोलताना ते काय म्हणाले, तुमचे मैत्रिणीला कुठलाही आजार नाही. त्यांना वाटते मी एवढं सगळं केले आणि आज मला कोणी विचारत नाही. मुलगा मुलगी असू देत, कोणी विचारत नाही. माझी कोणी काळजी घेत नाही किंवा मला बघणारा कोणी नाही. हे दुःख त्यांचे सगळे आजारांना मेन कारण आहे, असं ते त्यांचे वार्डन म्हणा, तुम्ही केअरटेकर म्हणा, ते केअरटेकर माझ्याशी बोलत होते. बाकी काही तुमचे मैत्रिणीला प्रॉब्लेम नाहीये, त्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, त्यांना कोणी बघणारं नाही, ह्याला ते आतनं दुःखी आहेत म्हणून. ते आता हे सगळ्याला आपण काय करायचं, आपण मेनली आपण सिनियर सिटीजन्स आहे हे ठरवायला पाहिजे. आपण एकटं आलेलो आहोत हे जगात, जाताना पण आपण एकटंच जाणार आहोत. इथले सगळे आपल्याला भेटले हे प्रवासात भेटलेले प्रयाणिक आहात. आपण कुठेही प्रवासाला जातो बघा, रेल्वेमध्ये असेल, बसमध्ये असेल, कुठे आपल्याला आपले को पॅसेंजर्स भेटतात. आपण बोलतो, कुठे राहता, काय, सगळं करतो. उतरल्यावर आपण आपल्या वाटेला, ते त्यांचे वाटेला जातो. त्यामुळे हे जीवन पण असंच आहे. त्यामुळे आपण ज्येष्ठ सिनियर सिटीजन्सांना माझं म्हणणं आहे, माझे मित्रमैत्रिणींना मला सांगायचं आहे, कोणाकडनंही काहीही अपेक्षा ठेवायची नाही. मी एकटा आलेलो आहो, तसंच मी एकटा जाणार आहे. मुलांपाशी तरी मी सांगते, आयानी 2 वेळेला नाळ तोडायची असते. एकदा मूल जन्मल्यावर, हे मुलाचे आणि आईचे दोघांचेही चांगल्यासाठीच आहे. आणि एकदा
मुलं मोठी झाल्यावर आपलं आपलं मिळवायला लागली, आपल्या पायावर उभी राहिली, मग ते कुठेही असू देत, विदेशात असू देत, आपल्या देशात असू देत, आपण ती सेटल झाली म्हणतो आपण, तेव्हा दुसरी नाळ पण कापून टाकायची आहे. म्हणजे नंतर तुमचं तुम्ही, आमचं आम्ही, आपण आनंदी राहूया. विचारलात, भेटलात, केलात की गुड, नाही तरी आमचं आम्ही आनंदी, तुमचं तुम्ही आनंदी राहावा. असं आपण राहायला शिकायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.